पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड। नगावबारीक फॉरेस्ट कॉलनीत जलकुंभ ओव्हरफ्लो, लाखो लिटर पाणी गटारीत। धुळे शहरात पाणी टंचाईचे सावट असताना आणि प्रशासनाकडून नागरिकांना पाणी वाचवायचे आवाहन केलं जात असताना प्रत्यक्षात मात्र मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा नागरिकांच्या समोर आलेला आहे। नगावबारी फॉरेस्ट कॉलनी येथील मुख्य जलकुंभ आज सकाळी पुन्हा ओव्हरफ्लो झाल्याने लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावरून वाहत थेट गटारीत गेल्याचा प्रकार घडला। स्थानिक नागरिकांच्या मते ही पहिलीच वेळ नसून वारंवार अशीच परिस्थिती निर्माण होते आहे। जलकुंभातून मोठ्या प्रमाणावर पाणी सांडत असल्याने रस्त्यांची दुरावस्था होते आहे, खड्डे पडत आहेत, त्या परिसरात चिखल आणि घसरडी परिस्थिती निर्माण होते। त्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। नागरिकांचा सवाल असा आहे की एकीकडे पाणी बचतीबाबत जनजागृती केली जाते, दंडाची कारवाई केली जाते, मग मनपाच्या नाकाखाली होणाऱ्या या प्रचंड पाणी नासाडीला जबाबदार कोण? संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जातो आहे। या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी असून जबाबदारांवर तातडीनं कठोर कारवाई करावी, तसेच ओव्हरफ्लो टाळण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। आता प्रशासन याची कितपत दखल घेते आणि प्रत्यक्ष उपाययोजना करते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।